2019च्या विधानसभा निवडणुकांनंतरच भाजपसोबत जाण्याचं मत राष्ट्रवादीमध्ये तयार झालं असा दावा सुनील तटकरेंनी केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सुनील तटकरे यांची उलट तपासणी सुरू आहे। या उलट तपासणीमध्ये तटकरेंनी हा दावा केलाय। दरम्यान आजची सुनावणी संपली आहे, तसंच उद्या होणारी साक्षही रद्द करण्यात आलेली आहे। तर सुनावणीमध्ये या संदर्भात नेमके काय प्रश्नोत्तर झाली पाहूयात। भाजपसोबत जाण्याचं मत 2019 पासून होतं की नंतर झालं? 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सरकार बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा हे मत तयार झालं। परिच्छेद 22 मध्ये म्हटल्याप्रमाणे कोणत्या बैठकीत असं कथित मत तयार झालं? त्यावेळी बैठकांमधून। या कोणत्या बैठका होत्या? कार्यकारी समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणी या काळात झाल्या नाहीत। विधिमंडळ पक्षाच्या काही बैठकांमध्ये भाजप सोबत जायचा सूर असायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।